विश्वास के बारे में सीख रहे हैं। आम्ही विश्वासासंबंधी ऐकत आहोत हम परखा हुआ विश्वास क्या चीज है? आणि पारखलेला विश्वास हे काय आहे. परखा हुआ विश्वास ये बहुत महत्वपूर्ण है। पारखला गेलेला विश्वास हा अतिशय महत्वपूर्ण आहे. सिर्फ उद्धार के लिए विश्वास नहीं, तो उद्धार से भी अभी आगे बढ़ना है। फक्त तारणापुरता विश्वास नाही, तर आता त्या तारणापेक्षा आम्हाला पुढे जायचंय. विश्वास से विश्वास की ओर बढ़ते चले जाना आणि है। विश्वासाकडून विश्वासाकडे आम्हाला जायचंय. और परखा हुआ जो विश्वास है उसकी उपमा सोने के साथ में की गई है। आणि तो जो पारखला गेलेला विश्वास आहे त्याची उपमा सोन्यासोबत केली गेली. सोना कैसे परखा जाता है? आग के द्वारा। सोनं कसं आगीच्या द्वारे पारखला जातं, वैसे विश्वास भी परखा जाएगा। त्याप्रमाणे विश्वास देखील पारखला जाईल. इसलिए परमेश्वर के लिए अगर आप और मैं कुछ करना चाहते हैं, परमेश्वर के लिए अगर हम चमकना चाहते हैं, परमेश्वर के अभिषेक में अगर बहना चाहते हैं, तो विश्वास अतिशय अग्नि रूप में परखा जाएगा। जर आम्ही अग्नि से परखा जाएगा। आपला विश्वास जो आहे अग्निप्रमाणे पारखला जाणार आहे. सुनिए, ऐका, हर कोई भी अगर वस्तु आग में डालते हैं, कुठली वस्तू जेव्हा आम्ही आगीमध्ये टाकतो, एक तो वो जल जाती है या फिर काली हो जाती एक है। तर ती जळून जाते, भस्म होते किंवा काळी पडते. लेकिन सोना ऐसी चीज है, पण सोनं ही एक अशी गोष्ट आहे, वो कभी जलती नहीं, ते जळत नाही, वो कभी काली नहीं पड़ती, काळं पडत नाही, वो उबलती है। ते उकळतं. और जितना उबलेगा आणि जितकं उकळेल उतना उसका सोने का निखर जो है वो और अधिक चमकदार होगा। तितकं अधिक ते जे सोनं आहे ते उजळतं. मैंने पिछले हफ्ते आपको बताया मी है। मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला अब मैं सांगितलं. वहां पे नहीं जाना चाहता, तर पुन्हा मी काय तिथे जात अब नाही, मैं थोड़ा सा आगे बढ़ना चाहता तर थोडंसं पुढे आपण जाऊया. हूँ। जब आग में से सोना निकाला जाता है, जेव्हा त्या आगीतून सोनं काढलं जातं, तब उसकी जो पहचान है ना, वहां पे उसकी पहचान बनती है। त्यावेळेस त्याचं एक ओळख बनते. सुनिए, ऐका, असली सोना को कैसे पहचानेंगे? खरं सोनं कसं ओळखणार? इसकी परख जो होती है ना, सिर्फ सोनार को होती है। आणि त्याची जी पारख केवळ सोनारालाच असते. और सोने की शुद्धता जांचने के लिए अलग अलग तरीके होते हैं। आणि सोन्याची ती शुद्धता पारखण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. सोना सबसे महंगा मेटल है। सोनं हे सगळ्यात महाग असं धातू आहे. कई बार हम देखते हैं कि सोने के ऊपर, नकली सोने के ऊपर पानी चढ़ाया जाता है। बरेच आम्ही पाहतो की इतर धातूवरती सोन्याचं पाणी चढवलं जातं. लेकिन आप उसको पहचान नहीं सकते, पण तुम्ही त्याला ओळखू शकत नाही. लेकिन वही पहचान सकता है असली जौहर या असली सोनार की असली है कि नकली आणि है। खरा जो सोनार आहे ते वस्तू खरी आहे की खोटी ते ओळखू शकतो. इसलिए जो सोने की जो पारख होती है वो बहुत महत्वपूर्ण है। आणि म्हणून ती सोन्याची पारख अतिशय महत्वपूर्ण आहे. सोने की शुद्धता परखने के लिए कुछ बातें की जाती आणि है। सोन्याची शुद्धता पारखण्यासाठी काही गोष्टी केल्या जातात. सुनिए, ऐका, जो सबसे शुद्ध सोना है वो 24 कैरेट का होता है। सगळ्यात शुद्ध जे सोनं आहे 24 कॅरेट मानलं जातं. जब 24 कैरेट का सोना है, जे 24 कॅरेटचं सोनं आहे, इसका मतलब ये है याचा अर्थ हा वो 100% शुद्ध है। की ते 100% शुद्ध आहे. 22 कैरेट का सोना है, 18 कैरेट का सोना है, आप सोने की जानकारी रखते हैं। आणि तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की 22 कॅरेट, 18 कॅरेट असे बरेच जो प्रकार आहेत. 14 कैरेट का जो सोना जे होता है 14 कॅरेटचं सोनं आहे वो सबसे कम दर्जेदार ऐसा सोना ते है। सगळ्यात कमी दर्जाचं सोनं आहे. इसलिए 10 कैरेट का भी जो सोना है वो सबसे कम दर्जे का सोना 10 होता है। कॅरेटचं सोनं देखील सगळ्यात कमी दर्जाचं आहे. इसलिए अगर आपको और मुझे कम दर्जे वाला नहीं बनना है, आणि तुम्हाला आणि मला कमी दर्जाचं बनायचं नाही. अगर आपको और मुझे अच्छा बनना है, तो आपको और मुझे 24 कैरेट वाला जो आप खरीद रहे हैं जे तुम्ही खरेदी उसके ऊपर करता, मार्किंग होती है। त्याच्यावरती शिक्का मारला कम जातो. से कम जो भी हम सोना खरीदते हैं आणि जितकं आम्ही सोनं खरेदी वो करू, 24 कैरेट वाला सोना खरीदें 24 कॅरेट वालं सोनं आम्ही खरेदी और करू. उसके ऊपर सिक्का देखें आप। आणि त्याच्यावरचा तो शिक्का तुम्ही पाहून सुनिए, ऐका, सुनिए, ऐका. अगर सोने के ऊपर मार्किंग देखकर हम सोना खरीदने जाते जेव्हा हैं सोनं खरेदी करायचं असतं त्यावेळेस आम्ही त्याच्यावरचा शिक्का पारखून घेतो, और बघून घेतो उससे ठहराते हैं आणि त्याच्यावरून आम्ही ठरवतो ये कंपनी का सोना की है। हे ह्या कंपनीचं सोनं आहे. सुनिए, ऐका, ताया हुआ विश्वास भी वैसा ही है। तावून पाहिलेला विश्वास देखील तसाच आहे. सुनिए, ऐका, ताया हुए विश्वास के ऊपर भी पवित्र आत्मा का सिक्का मारा तावून जाता है। पाहिलेल्या विश्वासावर देखील पवित्र आत्म्याचा शिक्का मारलेला आहे. बाइबल कहती है बाइबल सांगतं इफिस 1:13 के अंदर, इफिस 1:13 मध्ये, जब हमारा उद्धार होता है, जेव्हा आमचं तारण जब हम होतं, वचन को सुनते हैं, जेव्हा आम्ही वचन ऐकतो, जब सत्य वचन हमारे अंदर आता है जेव्हा ते सत्य वचन आमच्या आतमध्ये और येतो उद्धार का सुसमाचार हमारे अंदर आता आणि है, तारणाचा सुसमाचार आमच्यामध्ये तो येतो, बाइबल कहती है तेव्हा बायबल सांगतं प्रतिज्ञा किए हुए पवित्र आत्मा की छाप
हम पर लग चुकी है। आणि प्रतिज्ञा पावलेल्या पवित्र आत्म्याची छाप आमच्यावरती टाकली जाते. सुनिए, ऐका, एक पवित्र आत्मा की छाप हम पर लग चुकी है। एक पवित्र आत्म्याची छाप आमच्यावर लागलेली आहे. इसलिए बाइबल कहती है या म्हणून बायबल एक सांगतं, बार हम विश्वास करने के द्वारा वो पवित्र आत्मा की छाप हम पर लग गई। एकदा विश्वासाच्या द्वारे ती पवित्र आत्म्याची छाप आमच्यावर पडली. अब हमको 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 ये साबित करना है कि मैं असली सोना हूं। आता आम्हाला हे दाखवून द्यायचंय की मी खरं सोनं आहे. किस प्रकार? कशा प्रकारे? बाइबल कहती है बायबल सांगतं इफिस 4:30 के अंदर, इफिस 4:30 मध्ये, परमेश्वर के पवित्र आत्मा को शोकित मत करो। पवित्र आत्मा परमेश्वराच्या पवित्र आत्म्याला शोकित करू नका. क्यों शोकित ना करें? का नका करू? क्योंकि छुटकारे के दिन के लिए तुम पर छाप लगा दी गई कारण है। की सुटकेच्या दिवसासाठी ती तुमच्यावरती छाप दिली एक गेलेली बार आहे. वो पवित्र आत्मा की छाप हम पर लग गई एकदा का त्या पवित्र आत्म्याची छाप आम्हाला लागली, तो उसके अनुसार आपको और मुझे व्यवहार करना तर है। त्या अनुसारच तुम्हाला आम्हाला वागायचंय. प्रकाशित वाक्य में भी लिखा है प्रगटीकरणामध्ये देखील लिहिलंय, 7 अध्याय 2 से 8 वचन के अंदर, 7वां अध्याय आणि 2 ते 8 मध्ये, परमेश्वर का स्वर्गदूत एक सिक्का लेकर सबके ऊपर छाप मारने के लिए निकल पड़ा है। परमेश्वराचा स्वर्गदूत एक शिक्का घेऊन सर्वांवर छाप मारण्याकरता और जितने निघालाय. भी यहाँ गोत्र हैं, सब गोत्र के ऊपर 12,000 लोगों के ऊपर उसने सिक्का मार आणि दिया है। जेवढे गोत्र आहेत 12,000 लोकांवर त्यांनी शिक्का मारलेला आहे. सुनिए, ऐका, आखिरी के दिनों में शेवटच्या जब दिवसांमध्ये आप और मैं यहाँ दुनिया से निकल जाएंगे, जेव्हा तुम्ही आणि मी या जगातून निघू, उसका चर्च निकल जाएगा, त्याची मंडळी निघून यीशु जाईल. मसीह लेने के लिए आएगा, येशू आम्हाला घेण्याकरता उसके येईल. चर्च के लोगों को लेने लगे, त्याच्या मंडळीला और घेण्याकरता, जिनके ऊपर सिक्का मारा हुआ है वो सब यीशु के साथ में निकल जाएंगे। ज्यांच्यावर तो शिक्का मारला गेलेला आहे ते सर्व येशू सोबत फिर जातील. यहाँ पे एक समय शुरू होगा, वो मसीह विरोधी का समय शुरू आणि होगा। मग एक काळ या ठिकाणी सुरू होईल, तो ख्रिस्त विरोधी काळ असणार आहे. तब बाइबल भी कहते हैं कि उस समय भी कुछ लोग होंगे जो बचाए जाएंगे, आणि त्या वेळेला देखील परमेश्वराचं वचन सांगतं काही लोक वाचवले जातील. और उनके ऊपर सिक्का मारने के लिए एक स्वर्गदूत निकला है जो परमेश्वर की छाप उनके ऊपर लगा दे। आणि त्यांच्यावर शिक्का मारण्यासाठी एक स्वर्गदूत निघालेला जो परमेश्वराची छाप त्यांच्यावर मारेल. सुनिए, ऐका, जिसके ऊपर छाप लगी हुई है, त्यांच्यावर छापा मारलेला आहे, जिसके ऊपर छाप लग गई है, ज्यांच्यावर तो छाप लागलेला आहे, परमेश्वर की छाप लग गई है, देवाचा छाप आहे, वो कंपनी का बन चुका है। तो त्या कंपनीचा बनलेला आहे. अगर हॉलमार्क छाप लगाती है उसकी कंपनी के लिए, तो परमेश्वर भी एक छाप लगाता है पवित्र आत्मा की, ये मेरे राज्य का व्यक्ती बन चुका है। जसं हॉलमार्कनी एक छाप मारलेला, तसं माझ्या देवानी सुद्धा एक छाप मारलेला आहे त्याच्या कंपनीचा, की हा व्यक्ती माझा बनलेला आहे. पवित्र आत्मा की छाप लग चुकी है। पवित्र आत्म्याची छाप त्याच्यावर पडलेली दूसरा आहे. करंती 1:22 में कहता 2 है, कोरिन्थ 1:22 सांगतं, हम पर छाप कर दी गई है, आमच्यावर छाप पडलेला हम आहे, पर छाप कर दी गई है। आमच्यावरती छाप पडलेला किसकी आहे. छाप कर दी गई है? कुणाचा छाप आहे? पवित्र आत्मा की छाप हम पर लगा दी गई तर है। पवित्र आत्म्याचा ये छाप. छाप किसको दिखती नहीं है? हा छाप कुणाला दिसत ये नाही. छाप सिर्फ उस दुष्ट शक्तियों को दिखती हा है, छाप फक्त त्या दुष्ट शक्तींना दिसतो, दुष्ट आत्माओं को दिखती त्या है, दुष्ट आत्म्यांना दिसतो, आत्मिक शक्तियों को दिखती है। आत्मिक शक्तींना ये दिसतो, छाप दिखती है। हे छाप दिसतो. अगर आपको और मुझे ना दिखे जर तुम्हाला मला नाही दिसला कोई बात नहीं काही है, हरकत नाही. लेकिन पवित्र आत्मा की छाप जो यीशु मसीह पर विश्वास करने वाले हैं उन सब के ऊपर लग चुकी है। पवित्र आत्म्याचा छाप जे देवावरती विश्वास ठेवणार त्या प्रत्येकावरती लागलेला उनके ऊपर आहे. परमेश्वर छाप लगा दी है, त्यांच्यावर परमेश्वराने छाप और लावलेला ये आहे. छाप हम इसको कभी कम मत होने देना। आणि हा छाप कधीही त्याला फिक्का होऊ देऊ नका. सुनिए, ये छाप कैसे लगती है? हा छाप कसा लागतो? परमेश्वर का वचन कहता है परमेश्वराचं वचन सांगतं योहान 6:27 के अंदर, योहान 6:27 मध्ये, वहां यीशु मसीह कह रहे हैं त्या ठिकाणी येशू म्हणत आहे, अनंत जीवन जो भोजन मैं आपको देता हूं वो अनंत जीवन तक ठहरता है। आणि जे भोजन तो आम्हाला देतो तो सार्वकालिक जीवनाकरता देतो. सुनिए, ऐका, परमेश्वर एक भोजन हमको और मुझे देता है, परमेश्वर तुम्हाला आणि मला एक भोजन और वो देतो. भोजन क्या है? आणि ते भोजन काय आहे? वो परमेश्वर का वचन है। तर ते देवाचं वचन बाइबल आहे. यहाँ कह रही है बायबल सांगतं, मनुष्य का पुत्र तुम्हें वो देगा, मनुष्याचा पुत्र तो तुम्हाला देईल. और परमेश्वर ने उसी पर छाप कर दी है। आणि परमेश्वराने ज्याच्यावर शिक्का मारलाय, किस पे सिक्का मारा हुआ है? कोणावर शिक्का आहे? वचनों के ऊपर सिक्का मारा हुआ है, वचनावर शिक्का आहे. और ये वचन के ऊपर जो सिक्का मारा हुआ आणि है या वचनावर ज्याच्यावर शिक्का आहे ये असली सोना है, ते असली सोनं आहे, असली मूल्यवान चीज है। असली मौल्यवान गोष्ट इस आहे. वचनों पे किसने सिक्का मारा या है? वचनांवरती कुणी शिक्का मारलाय? खुद परमेश्वर ने इसके ऊपर सिक्का मारा स्वतः है। परमेश्वराने शिक्का बाइबल योहान मारलाय. 6:27 यही बताती है, आणि या ठिकाणी योहान 6:27 हेच सांगतं, जो भोजन मैं आपको दे रहा हूँ जे अन्न मी तुम्हाला देत वो आहे मनुष्य का पुत्र तुम्हें देगा, ते मनुष्याचा पुत्र तुम्हाला क्योंकि देईल. याकरता पिता पित्यानं परमेश्वर ने परमेश्वराने उसी पर छाप कर दी है। त्याच्यावरच शिक्का मारलेला आहे. किस पे सिक्का मारा हुआ है? कशावर शिक्का किस पे आहे? छाप लगाई है? कशावर शिक्का आहे?
परमेश्वर के वचनों पर, देवाच्या वचनांवर, खुदा के वचनों पर। परमेश्वराच्या और बाइबल वचनांवर। कहती है, बायबल सांगतं परमेश्वर का प्रत्येक वचन, हर एक शब्द अग्नि से ताया गया है। परमेश्वराचं प्रत्येक वचन हे अग्नीने तावून सुलाखून पाहिलं गेलेलं आहे, अग्नि से परखा गया है। अग्नीने पारखलं हर गेलेलं एक आहे, शब्द अग्नि से परखा गया है, प्रत्येक शब्द त्या अग्नीने पारखला गेला आहे, परखा गया है। पारखला और गेला कैसे निकला? कसा निघाला? शुद्ध निकला। शुद्ध निघाला। और इस ये परखा गया वचन है। आणि हे वचन पारखलं गेलेलं इसके आहे, ऊपर सिक्का लगाया गया है। त्याच्यावरती शिक्का मारला गेला इससे आहे, जिसके ऊपर सिक्का लगाया गया है ज्याच्यावर शिक्का मारला वो गेला आहे महत्वपूर्ण है। हे महत्वपूर्ण आहे। ते खा, अगर तू खाएगा जर तू इस खाशील वचन के द्वारा, त्या वचनाच्या तेरे द्वारे मन को हर्ष होगा, तुझ्या मनाला हर्ष होईल, आनंद का कारण होगा, आनंदाचं कारण क्योंकि ठरेल, ये वचन है, कारण की हे जे वचन ये आहे सेनाओं के यहोवा परमेश्वर के वचन ते है। सेनांचा यहोवा परमेश्वराचं वचन अगर आहे। इसको खाओगे जेव्हा तुम्ही खाल तो इसको ये आनंद का कारण होगा। तेव्हा ते तुमच्या आनंदाचं कारण जब भी ठरेल। आप और मैं ऐसी कुछ घटनाओं से गुजरे, जेव्हा तुम्ही आणि मी अशा काही घटनांमधून सिर्फ जाऊ, तभी बाइबल नहीं पढ़ना है, फक्त त्याच वेळेला बायबल नाही तभी वाचायचं, वचन नहीं पढ़ने हैं। तेव्हाच वचन नाही वाचायचं, रोज नित्य नियम के अनुसार आपको मुझे ये वचन को पढ़ना है। रोज आणि रोज नित्य नियमानुसार आम्हाला वचन ये वाचायचं। वचन सिर्फ, ये बाइबल सिर्फ रखने के लिए नहीं हे है, बायबल फक्त ठेवण्यासाठी नाहीये, ये ताया हुआ वचन है, हे तावून ये पाहिलेलं परखा हुआ वचन, वचन हे है। पारखलेलं इसको वचन, अपने जीवन में अपनाना है, याला आपल्या जीवनात आत्मसात इससे कभी करायचं। दूर मत याला जाना, कधी त्याच्यापासून दूर जाऊ क्योंकि नका, ये वचन जो है ये हमारा हर्ष का कारण कारण बनते हे हैं। जे वचन आहे तेच आमच्या हर्षाचं कारण आहे। अगर आपके जीवन में हमेशा हर्ष चाहिए, जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नेहमी आनंद हवा आहे, आनंद चाहिए, हर्ष चाहिए, आनंद पाहिजे, हर्ष पाहिजे, तो ये बाइबल के वचन को तर खाइए। हे बायबलचं वचन खा। यिर्मयाह 15:16 में इसी प्रकार लिखा है। इर्मिया 15:16 मध्ये असंच लिहिलेलं आहे। याजकेल 3 अध्याय 1-3 वचन में ऐसे लिखा है। याजकेल 3:1-3 मध्ये हेच लिहिलेलं आहे। परमेश्वर याजकेल को कहता है, परमेश्वर याजकेलेला इस म्हणतो, पुस्तक को खा ले, हे पुस्तक तू खा, जो अपने अपने मुंह को खोल आपलं तोंड और उघड इस वचन को खा ले, आणि हे वचन तू खा। और आप इस वचन को देखिए, सुनिए, इस वचन को पचा ले। हे वचनाचं तू पचन कर। सुनिए, का? इस वचन को पचा ले ऐसा लिखा है। या वचनाला तू पचव असं लिहिलंय। कई बार वचन पचता नहीं है, बऱ्याचदा वचन आम्हाला पचत क्योंकि नाही, वचन बहुत कड़क होता है, कारण वचन कडक असतं बड़ा 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 भयानक रीति से हमारे जीवन में आता है, आणि अतिशय भयानक रीत्या आमच्या जीवनात कड़क तौर से आता है, कड़क तौर से आता है। आणि कडकपणाने येतं, जो हम पचा सकते हैं सिर्फ वही हमारे लिए अच्छा लगता है, आणि जे आम्ही पचवू शकतो तेच आम्हाला बरं जो वाटतं, पचा नहीं सकते उसके लिए हम गुस्सा हो जाते हैं। पण मग जे नाही पचवू शकत त्याच्याविषयी आम्हाला राग येतो। बाइबल कहती है, बाइबल सांगतो, परमेश्वर का वचन कहता है, देवाचं वचन जो वचन सांग- मैं तुझे दे जे रहा वचन मी तुला हूँ, ये देतो, बाइबल के पुस्तक को खा हे लेना बायबलचं पुस्तक तू खा और अपने आंतड़ियों में उसको पचा ले, आणि आपल्या आतड्यांमध्ये ते पचव और आंतड़ियों को भर ले, आणि आतड्या भर, आंतड़ियों को भर ले, आतड्या भर, वचन से भर ले। वचनानं भर। सुनिए, ऐका, आज आपको मुझे वचन से भरना है, आज तुम्हाला आणि मला त्या वचनानं भरायचं आहे, पचाने की शक्ति रखना है। पचवायची शक्ती ठेवायला अगर पाहिजे। पचाने की शक्ति रखोगे, जर पचवायची शक्ती असेल, सोने से भी बहुमूल्य विश्वास में निखर उठोगे। सोन्यापेक्षा बहुमूल्य विश्वासानं तुम्ही उजळून निघा। परमेश्वर हमको सोने से बहुमूल्य बनाना चाहता है। परमेश्वर तुम्हाला सोन्यापेक्षा अधिक उजळलेलं विश्वास बनवू कैसे बढ़ेगा? विश्वास कसा जब वाढणार? वचन को सुनेंगे, जेव्हा वचन ऐकू, वचन हमारे अंदर आएगा, वचन ते और आतमध्ये, वचन अंदर आने के बाद में जब कार्यरत होगा, आणि वचन आतमध्ये आल्यानंतर ते कार्यरत होईल, तब ये सोने से भी उत्तम ऐसा निकलेगा। आणि तेव्हा ते सोन्यापेक्षा अधिक उजळून इसलिए निघेल। पचाने की शक्ति रखें। आणि म्हणून पचवायची ताकद ठेवा। बाइबल कहती है, बायबल सांगतं, अपने वचन से आंतड़ियों को भर ले। वचनानं आपल्या आतड्या तू भर। जब याजकेल ने इसको खाया, जेव्हा याजकेलानं त्याला खाल्लं, बाइबल कहती है, बायबल सांगतं, याजकेल का मुंह मधु से भी मीठा हो गया। याजकेलाचं तोंड ते मुख जे आहे ते मधापेक्षाही गोड झालं। बहुत बार ये जो मुंह है ना, बऱ्याचदा आपलं जे हे तोंड आहे ना, कड़वेपन से बहुत भरा होता है। कटुत्वाने भरतं, हमेशा जो कड़वेपने की भाषा आणि निकलती है। नेहमी कडूपणाचे बोल निघतात। बहुत बार हम देखते हैं कि इस मुंह के द्वारा मृत्यु और जीवन है। बऱ्याचदा आम्ही पाहतो की या जिभेच्या द्वारेच मृत्यू आणि जीवन आहे। याजकेल ने जब अपने 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 मुंह में जब वचनों को भरा, तो बाइबल कहती है उसका मुंह मधु से भी मीठा हो गया। याजकेलानं जेव्हा हे वचन खाल्लं तेव्हा देवाचं वचन सांगते की त्याचं जे मुख प्रगटीकरणामध्ये पण हेच आहे, नाही, प्रगटीकरणामध्ये पण हेच आहे, नाही, बाइबल कहती है, बायबल सांगतं, योहन्ना कह रहा है, योहान सांगतो, योहन्ना के पास में एक किताब था, योहानाकडे एक पुस्तक होतं, उसने वो खाया। त्याने ते खाल्लं। बाइबल कहती है बायबल उसका सांगतं, पेट कड़वा हो गया। त्याचं
पोट कडू और झालं जब पेट कड़वा हुआ आणि जेव्हा पोट कडू झालं उसका मुंह मधु से मीठा हो गया। त्याचं त्याचं तोंड मधाप्रमाणे झालं। शायद जब बाइबल का वचन पढ़ते हैं कदाचित जेव्हा बायबलचं वचन वाचतो हमारे जीवन में एक भारीपन लगे, आमच्या जीवनामध्ये एक जडपणा वो वाटेल कड़वाहट की तरह हमारे अंदर घुसे। आणि ते कडवत्वासारखं आमच्यामध्ये घुसेल। लेकिन जब वो काम करेगा पण ना जेव्हा ते काम करेल उसके ना अंदर मिठास होगी, तेव्हा त्याच्यामध्ये गोड असं मिठास मधु होगी। असेल, त्याच्यामध्ये गोडवा असेल, मिठास होगी। गोडवा असेल। सुनिए, ऐका, बाइबल का वचन परमेश्वर हमारे अंदर डालना चाहता है। बायबलचं वचन परमेश्वर आमच्यामध्ये घालू इच्छितो, ये पात्र के अंदर डालना या चाहता है। पात्रामध्ये घालू इच्छितो। और ये पात्र ही, ये वचन ही हमारा मार्किंग होगा कि मैं किस प्रकार का सोना हूं। आणि हे वचनच आमच्यासाठी एक शिक्का असेल, एक मार्किंग असेल की मी कशा प्रकारचा आमचा विश्वास। अगर हॉलमार्क का सिक्के से हम पहचान लेते हैं कि ये शुद्ध सोना है, हॉलमार्कच्या शिक्क्याने आम्ही ओळखतो की हे शुद्ध सोनं आहे। अगर वचन हमारे अंदर होगा, जर वचन आमच्यामध्ये असेल, वचन के द्वारा कार्य होगा, वचनाच्या द्वारे कार्य होईल, तब ये पहचाना जाएगा तेव्हा हे ओळख होईल कि इसके अंदर असली की सोना है, याच्यामध्ये असली सोनं आहे, असली सोना है। असली सोनं आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया बोलने से नहीं होता, प्रेज द लॉर्ड, हालेलुया बोलण्यानं होणार नाही। आत्मा के अनुसार चलने से पता चलेगा कि ये असली सोना इसके अंदर है। आत्म्यानुसार चालण्यानं आम्हाला कळणार आहे की हे खरं आहे की खोटं सोनं आहे। शरीर के अनुसार चलने से नहीं होगा, शारीरिकरित्या चालण्याने होणार नाही। शरीर के अनुसार चलोगे तो नकली सोना होंगे। शारीरिकरित्या चालाल तर नकली खोटं सोनं ठराल। हमारा स्वभाव बाहर आएगा। आमचा स्वभाव बाहेर येणार आहे। सुनिए, ऐका, अगर वचन हमारे अंदर है, जर वचन आमच्यामध्ये आहे, वचन काम करेगा, वचन काम करेल, और वचन जब काम करेगा तो ये स्वभाव के द्वारा दिखेगा। आणि वचन जेव्हा काम करेल तेव्हा ते स्वभावाद्वारे दिसेल। कब? केव्हा? जब सोने की चमक जो है ना, सोन्याची जी चमक आहे वो अग्नि से समझ में आता है, अग्नि से समझ में ती आता है, अग्नीने कळते, अग्नि से समझ में आता है। अग्नीने कळते। जब वो अग्नि में जाता है जेव्हा ते अग्नीत जातं तब समझ में आता है, वो निखरता है। तेव्हा तेव्हा ते कळतं, जेव्हा ते उजळतं। वैसे हमारे जीवन में तसंच आमच्या जीवनात वचन हमारे अंदर है, वचन आमच्यामध्ये आहे। तपने के बाद, तापल्यानंतर, अग्नि में जाने के बाद हमारा स्वभाव बाहर आएगा और तब पता चलेगा असली है कि नकली है। अग्नीमध्ये जाऊन तापल्यानंतर आमचा जेव्हा स्वभाव बाहेर निघेल तेव्हा कळेल की आम्ही असली आहोत का नकली आहोत। ते तपना चाहिए, तापलं गेलं पाहिजे। विश्वास तपना चाहिए। विश्वास तापला पाहिजे। पड़ोसी को बोलना विश्वास तपना चाहिए, जोर से बोले विश्वास तपना चाहिए। विश्वास तापला गेला पाहिजे। आमीन, आमेन। कब समझ में आएगा? केव्हा समजेल? जब हमारे जीवन में प्रेशर आएगा, जेव्हा आमच्या जीवनामध्ये ते तो दबाव प्रेशर आए, येईल, तो दबाव येईल। आप लोग कोई यहाँ पे जो भी जितने व्यक्ति लोग बैठे हुए ना, व्यक्तिमत्व, मुझे नहीं लगता आप लोग चिढ़ते होंगे कभी। आणि इथे जेवढे लोक बसलेले आहेत मला नाही वाटत कुणी रागवत असेल। आप सब आत्मिक लोग हैं, तुम्ही सर्व आत्मिक लोक आहात। आप कभी चिढ़ते नहीं ना? तुम्ही नाही कधी चिडत ना? मुझे नहीं लगता यहाँ पे चिढ़ने वाले कोई होंगे। और मैं आपके बारे में बात नहीं कर रहा हूँ। मी तुमच्याविषयी नाही बोलत। जब प्रेशर आता है, स्वभाव आता, जब बाहर निकलता है, जेव्हा दबाव येतो, आमचा स्वभाव बाहेर निघतो, ना तो वचन दिखते हैं, ना वचन दिसतं, सामने कौन खड़ा है वो दिखता नहीं, समोर कोण आहे ते दिसत नाही, बाइबल दिखती नहीं, बायबल दिसत नाही, पवित्र आत्मा दिखती नहीं, पवित्र आत्मा दिसत नाही। जो मन में आते वो बोल देते हैं। जे मनाला येतं ते बोलतात। कई बार तो गालियां भी देते हैं बऱ्याचदा शिवाशाप देखील देतात। तपने के बाद। तापल्यानंतर, तपने के बाद में तो असली सोना निखरेगा ना। तापल्यानंतर तर असली सोनं दिसणारच आहे। जब तपने के बाद में संयम दिखाना, तापल्यानंतर तो संयम दाखवा। संयम दिखाएंगे ना तो पवित्र आत्मा का संयम का सिक्का हमारे ऊपर लग चुका है। संयम दाखवाल तर तो पवित्र आत्म्याच्या संयमाचा जो आत्मा आहे त्याचा शिक्का आमच्यावर असेल। सबसे ज्यादा चिढ़ किसके ऊपर आती है मालूम? सगळ्यात जास्त चिड कुणावर येते माहितीये? बच्चों के ऊपर, लेकरांवर। जब बच्चे घर में तकलीफ देते हैं, जेव्हा लेकरं घरात त्रास देतात, प्रभु का धन्यवाद, ये बच्चे हमको तपने के लिए रखे हैं। आणि प्रभूला धन्यवाद, हे लेकरं आम्हाला तापवण्यासाठी ठेवलेत। एक पात्र रखा है परमेश्वर ने, एक पात्र ठेवलंय परमेश्वरानं। हाँ, चर्च जाने वाले लोगों के लिए ये बच्चे हमारे लिए, हमारे जीवन को बनाने वाले हैं। हे जे लेकरं आहेत ते आमचं जीवन बनवणारे आहेत। उस समय कैसे हम लोग व्यवहार करते हैं, त्यावेळेला आम्ही कसा आमचं व्यवहार करतो ये तब समझ में आता है। हे त्यावेळेला कळतं। जब
दबाव में होते हैं। जेव्हा आम्ही त्या दबावाखाली असतो. सुनिए, ऐका, अगर परमेश्वर का वचन हमारे अंदर है, परमेश्वराचं वचन जर आमच्यामध्ये पवित्र आहे, आत्मा का सिक्का हम पर लगा देवा है, पवित्र आत्म्याचा शिक्का आमच्यावर वचन का आहे, सिक्का अगर हमारे, वचनाचा शिक्का आमच्यावर आहे. अब हमारी बारी है, आता आमची वेळ आहे, हमारा समय है, आमची वेळ हम आहे. उस भट्टी में चले गए, आम्ही त्या भट्टीत पडलो, हम उस अग्नि में चले गए, त्या अग्नीमध्ये गेलो. और कुछ भी हो मग जाए काहीही होऊ द्या, हम चमकेंगे, आम्ही हम उजळणार, चमकेंगे, आम्ही उजळणार, हम चमकेंगे, आम्ही क्योंकि उजळणार, पवित्र आत्मा की छाप हम पर लग कारण की चुकी है। पवित्र आत्म्याची छाप आमच्यावरती आहे. इसलिए बाइबल कहती है, म्हणून बायबल जब सांगतं, परमेश्वर का वचन हमारे अंदर आता जेव्हा है, परमेश्वराचं वचन आमच्यामध्ये कोई भी येतं, गंदी बात हमारे मुंह से ना निकले। कुठलीही चुकीची गोष्ट आमच्या मुखातून निघली इफिस नाही 4:29-32 में यही लिखा है, पाहिजे. इफिस्करास पत्र याचा 4 अध्याय 29 ते 32 मध्ये कोई लिहिलंय, भी गंदी बात हमारे मुंह से ना निकले। कुठलीही चुकीची गोष्ट आमच्या तो मुखातून निघू नये. आवश्यकता के अनुसार उन्नति के लिए हम हमारे मुंह से उत्तम चीज निकले। आणि आवश्यकतेनुसार आमच्या मुखामधून उत्तम त्याच गोष्टी निघाव्यात. बाइबल कह रही है, बायबल सांगतं, अपने जीवन से आपल्या जीवनामधून कड़वाहट, कडुत्व, क्रोध, निंदा, भेदभाव, भेदभाव ये सब निकल हे जाए। सर्व निघून और ये जाऊ. कब निकलेगा? आणि हे केव्हा निघणार आहे? जब अग्नि से जाएंगे। जेव्हा आम्ही अग्नीतून जाऊ. और जब सोने के अंदर जो गंदगी होती है, सोन्यामध्ये जी घाण असते, वो अग्नि के द्वारा बाहर त्या निकल जाए। अग्नीने ती बाहेर निघते. अशुद्धता है, अग्नि के द्वारा निकलती ती है। अशुद्धता आहे ती अग्नीच्या द्वारे बाहेर और निघते. ये कब निकलेगा? आणि हे केव्हा निघणार? बैर, निंदा, क्रोध, कलह, कड़वाहट, ये कब निकलेगी? वैर, निंदा, क्रोध, कटुत्व, कलह हे कधी निघणार आहे? जब हम अग्नि से गुजरेंगे, जेव्हा त्या अग्नीमधून आम्ही जाऊ, अशुद्धताएं बाहर त्या आएंगी। अशुद्धता बाहेर निघतील. और यही इसीलिए परमेश्वर हमको अग्नि से गुजारता आणि है। म्हणून परमेश्वर आम्हाला त्या अग्नीमधून तावून सुलाखून काढतो. आमेन। आमेन. सुनिए, ऐका, सुनिए, ऐका. लाजर 4 दिन कब्र में से बाहर आया। लाजर 4 दिवसानंतर त्या कबरेतून बाहेर आला. जब वो बाहर आया, जेव्हा तो बाहेर आला, यीशु मसीह के साथ में बैठा हुआ येशू तिथं बसलेला होता. था। सुनिए, ऐका, सुनिए, ऐका. जब यीशु के साथ में बैठा है, जेव्हा येशू सोबत बसला, पूरी खबर सब जगह फैल गई है। सगळीकडे त्याची खबर पोहोचली. लाजर उठ गया, लाजर उठला. 4 दिन मरा हुआ था, 4 दिवसापासून कब्र में मेलेला. था. कबरेत होता. वो उठ गया है, तो उठला है. वो जिंदा है, तो जिवंत है. बाइबल कहती है, बायबल सांगतं, वो सिर्फ यीशु को देखने के लिए नहीं, वो लाजर जो मरे में से तीसरे दिन चौथे दिन जिंदा हुआ, उसको देखने के लिए वो लोग आए। आणि फक्त येशूला पाहण्याकरता नाही, तर जो लाजर 4 दिवस त्या मेलेल्या अवस्थेतून उठला, त्याला पाहण्यासाठी लोकांची उसको गर्दी झाली. लोग देखने के लिए त्याला आए। पाहण्यासाठी लोक आले. हमारे अंदर वचन कार्यरत है कि नहीं, हमारे अंदर वचनों का कार्य हो रहा है कि नहीं, ये लोग हमारे जीवन से देखने आएंगे। आमच्यामध्ये ते वचनाचं कार्य होतं की नाही ते पाहण्याकरता देखील लोक आमच्याकडे येणार आहेत. हम देखने के लिए आएंगे, आम्हाला पाहण्याकरता लोक हमारी येणार. गवाही को देखने के लिए आएंगे। आमची साक्ष पाहण्यासाठी हम येणार. बहुत बार गवाही देते आम्ही हैं, बऱ्याचदा साक्ष देतो, प्रभु ने ऐसा किया, वैसा किया। प्रभूने असं केलं तसं केलं. हमारे जीवन को लोग देखने आएंगे कि जो गवाही उन्होंने दी है, इनके जीवन में कार्यरत हो रही है कि आणि नहीं। ती साक्ष ऐकल्यानंतर पाहण्याकरता येणार आहेत लोक की हे यांच्या जीवनामध्ये खरंच घडलं की नाही. जब लाजर को देखने के लिए जेव्हा आए, लाजराला पाहण्यासाठी आले, तो लोग चिढ़ गए, लोक चिडले, लोग चिढ़ गए, लोक चिडले, लोग चिढ़ गए। लोक चिडले. बाइबल में लिखा है, बायबल मध्ये लिहिलंय, लाजर को मारने के लिए उन्होंने रचना किया। लाजराला मारण्याची योजना आखली. क्यों? का? क्यों? का? क्योंकि उसकी गवाही के द्वारा, कारण त्याच्या साक्षीनं, उसके जीवन के द्वारा त्याच्या जीवनाने बहुत सारे लोग अनेक लोक यीशु मसीह की ओर आ गए थे। येशूकडे आले होते. हमारा जीवन, आमचं जीवन, हमारा जीवन, आमचं जीवन, हमारा जीवन आमचं जीवन अनेक लोगों को खड़ा करने के लिए है। अनेक लोकांना उभं करण्याकरता आहे. हमारा जीवन आमचं जीवन अनेक लोगों के लिए अनेक लोकांकरता गवाही होना चाहिए। साक्ष असायला लेकिन पाहिजे. सिर्फ ये गवाही सिर्फ सुनेंगे नहीं, ही साक्ष फक्त ऐकणार नाही, ये गवाही देखेंगे लोग। तर ती साक्ष पाहणार आहेत. आपकी गवाही रुकाने के लिए बहुत सारी चीजें आणि आएंगी तुमची साक्ष थांबवण्याकरता बऱ्याचशा गोष्टी कि होती आप वो गवाही ना दे की सके, तुम्ही ती साक्ष देऊ नये. इसलिए बहुत सारी प्रक्रिया से आपको गुजरना होगा। आणि बऱ्याचशा प्रक्रियांमधून तुम्हाला जावं लागेल. इसलिए उसको रुका दें, म्हणून त्याला थांबवा, उसके ऊपर विजय लें, त्याच्यावरती विजय घ्या. क्योंकि आपकी गवाही अनेक लोगों को खड़ा करने के लिए कारण की है। तुमची साक्ष अनेक लोकांना उभं लोग करण्याकरता, देखने के लिए आएंगे, लोक पाहण्याकरता लोग येतील. देखने के लिए आएंगे। लोक पाहण्याकरता आप येतील. ऐसा जीवन जी रहे हो तुम्ही क्या तसं जीवन जगत आहात जो का? बाइबल में लिखा जे है? बायबल मध्ये लोग देखने के लिए आएंगे। लोक पाहण्याकरता येतील. सुनिए, ऐका, लाजर को देखने के लिए आए, लाजराला वो पाहण्याकरता, मरे हुए में से जिंदा हुआ। तो मेलेल्यातून जिवंत झाला. किसमें मरा हुआ था? कशात मेलेला अपने होता? पापों में मरा हुआ आपल्या था, पापात मेलेला होता. अपने जीवन में मरा हुआ था। आपल्या जीवनात मेलेला हम भी होता. मरे हुए थे,
आम्ही पण मेलेले होतो बाइबल कहती है बाइबल हम सांग- अपने पापों के कारण मरे आम्ही हुए थे, आमच्या पापांमुळे मेलेलो लेकिन एक होतो. दिन यीशु आया, पण येशू आला उन पापों से उसने हमें हमें जिला दिया. आणि त्या पापांमधून त्यांनी आम्हाला वेगळं और केलं वही जिलाने की प्रक्रिया आणि तेच जिवंत होण्याची प्रक्रिया लोग देखने के लिए आएंगे. लोक पाहण्याकरता येणार आहे. क्या अभी भी मेरा जीवन वैसा है अजूनही माझं जीवन तसंच आहे का कि मैं बदल गया हूं? का मी बदललोय ये देखने के लिए आएंगे हे पाहण्याकरता येणार आहेत और आपके जीवन से देखेंगे. आणि तुमच्या जीवनातून पाहतील. दूसरे की गवाही ये मत दीजिए. दुसऱ्यांच्या साक्षी देऊ नका. आपकी गवाही, तुमची साक्ष आपकी गवाही तुमची साक्ष अनेक लोगों के लिए आशीष का कारण बनना है. अनेक लोकांकरता आशीर्वादाचं कारण व्हायला हवी. मेरी गवाही माझी साक्ष अनेक लोगों को उठाने वाली बननी है. अनेक लोकांना उठवणारी असली पाहिजे. सुनिए, ऐका सुनिए, ऐका जो परमेश्वर ने हमारे अंदर वचन डाला है, जे वचन परमेश्वराने आमच्यामध्ये टाकलंय परमेश्वर उसको परखेगा. परमेश्वर ते पारखेल. परमेश्वर परखेगा उसको. परमेश्वर ते पारखेल. अगर सोना परखा गया जर सोनं पारखलं तो हमारा गेलं विश्वास भी जो वचन के द्वारा जो आता है वो भी परखा तर जाएगा. आमचा विश्वास देखील जो वचनाच्या द्वारे येतो तो पारखला जाईल. सुनिए, ऐका बाइबल कहती है बायबल सांगतं हमारा विश्वास परखा गया. आमचा विश्वास पारखला गेला. आमेन. आमेन. मैंने पिछले हफ्ते पता है कैसे परखा जाएगा. मागच्या आठवड्यामध्ये मी सांगितलं की कसं पारखलं अभी जाणार आहे. असली है सोना है कि नकली सोना है, आता खरं आहे का खोटं सोनं आहे कैसे पहचानोगे? कसं ओळखणार? ये चर्च में आने से नहीं पता चलता. हे चर्चला येण्यानं नाही माहित पडत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड बोलने से नहीं होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड बोलण्याने नाही माहित पडत. टाई और कोट पहनने से नहीं होता. कोट आणि टाय घातल्याने नाही माहित अगर पडत. असली सोने को पहचानना है आणि खरं सोनं जर ओळखायचं तो आहे बहुत सारी टेस्ट होते हैं, तर बऱ्याचशा टेस्ट पड़ता है. त्यातून त्याला जावं लागतं. अगर असली सोना है तो उसको उसको कई बार एसिड टेस्ट उसका होता है. आणि जर एसिड्स का टेस्ट किया जाता है. आणि खरं सोनं पारखण्याकरता बऱ्याचदा ऍसिड मध्ये त्याला टाकलं कभी जातं. उसको वाटर का टेस्ट भी होता है, पानी कधी का टेस्ट. पाण्याचे त्याला प्रक्रियेमधून जावं मैग्नेट लागतं. का टेस्ट होता है. आणि चुंबनी दावीद म्हणतो तूने मेरे हृदय को जांचा है, तू माझा हृदय पारखलंय, तूने मुझे परखा तू है. मला पारखलंय. अगर जब तूने मुझे परखा आणि जेव्हा तुम्हाला पारखलं तो इसमें से कोई खोटापन नहीं निकला. त्याच्यातून काही खोटेपणा नाही निघाला. दावीद कहता है दावीद म्हणतो मुझे परमेश्वर ने परखा मला है, परमेश्वराने पारखलं. रात भर उसने मेरी देखभाल की, रात्रभर त्यांनी माझी देखभाल केली. लेकिन जब उसने मुझे परखा पण जेव्हा त्यांनी मला पारखलं परमेश्वर ने कोई भी खोटापन मुझ में नहीं दिखाया. परमेश्वराला माझ्यामध्ये काहीच खोटेपण सापडलं नाही. सुनिए, ऐका कैसे परखेगा प्रभु कसं हमें. पारखणार आहे प्रभू. व्यवस्था वितरण 8 अध्याय 2 वचन आणि अनुवाद. अनुवाद 8:2 परमेश्वर ने यहाँ कहा परमेश्वर म्हणाला इजराइल लोगों को परमेश्वर ने 40 साल जंगल में घुमाया. इस्रायल लोकांना परमेश्वराने 40 वर्ष जंगलातून चालवलं. सुनिए, ऐका जोर से ताली बजा के प्रभु को धन्यवाद करें. प्रभु ने 40 साल जंगल से उनको लेकर गया. 40 वर्ष परमेश्वराने इस्रायल लोकांना जंगलातून क्यों चालवलं. लेकर गया? का घेऊन गेला? बाइबल कहती है बाइबल उनको सांगतं, नम्र बनाए. त्यांना नम्र केलं. पहली बात नम्र बनाने के पहिली लिए. गोष्ट नम्र बनवण्यासाठी. दूसरी बात दुसरी गोष्ट उनकी परीक्षा परमेश्वर ने की त्यांची परीक्षा परमेश्वराने कि उसके पाहिली. मन में क्या क्या है की त्यांच्या मनात काय काय आहे वो सब बाहर आ जाए. ते सगळं बाहेर वो यावं. मेरी आज्ञाओं को पालन करेंगे या नहीं ते करेंगे. माझ्या आज्ञा पाळणार की नाही पाळणार. इसलिए परमेश्वर 40 साल उनको जंगल में आणि घुमाया. म्हणून 40 वर्ष परमेश्वराने त्यांना जंगलामध्ये फिरवलं. सुनिए, ऐका शायद 40 साल हमारे जीवन में बात ना हो, 40 वर्ष आमच्या जीवनामध्ये काही गोष्ट लेकिन नाही झाली. कुछ घटनाएं हमारे जीवन में आएगी. पण काही घटना आमच्या जीवनामध्ये येतील. सुनिए, ऐका सुनिए, ऐका कुछ घटनाएं हमारे जीवन में आएगी. काही घटना आमच्या जीवनामध्ये येतील. कुछ घटनाएं हमारे जीवन में घटित होंगी. काही घटना आमच्या जीवनामध्ये घडतील. जंगल के यात्रा से गुजरना होगा. जंगलाच्या प्रवासामधून जावं लागेल. ऐसा जंगल जहाँ पे आपको रास्ता नहीं दिखाई देगा. असं जंगल जिथं तुम्हाला रस्ता देखील सापडणार नाही. ऐसा जंगल जहाँ पर जंगली जानवरों से मुलाकात होगी. असे जंगल ज्या ठिकाणी जंगली जनावर असतील. ऐसा जंगल जहाँ पर कांटों के पेड़ होंगे. असं जंगल ज्या ठिकाणी काटेरी वृक्ष असतील. ऐसा जंगल जहाँ पे आपको कुछ दिखाई नहीं देगा. असं जंगल जिथं तुम्हाला काहीच दिसणार नाही. ऐसा जंगल शायद सूर्य भी का प्रकाश भी आपको दिखाई ना दे. असं जंगल की सूर्यप्रकाश देखील तिथं पोहोचणार. ऐसे जंगल से आप और मैं घिरे होंगे. अशा जंगलामधून तुम्ही आणि मी घेरलेलं वो जाऊ. इसलिए होगा याकरता होईल. परमेश्वर को नष्ट करना नहीं चाहता. परमेश्वराची आम्हाला नष्ट करण्याची परमेश्वर को इच्छा बर्बाद करना नहीं चाहता. तो आम्हाला उद्ध्वस्त करणार नाही. परमेश्वर हमें निखारना चाहता तो है. परमेश्वर आम्हाला उजळवू इच्छितो. परमेश्वर में निखारता है. परमेश्वर आम्हाला उजळवतो. परमेश्वर हमें बनाता तो है. आम्हाला बनवतो. इसलिए जो भी घटना हमारे जीवन में होती जे है काही घटना आमच्या जीवनात घडतात उससे परख होगी त्याच्याने पारख होईल कि मैं कितना विश्वास की मी करता हूँ. किती विश्वास करतो. कई बार ऐसी घटनाएं होती हैं, बऱ्याचदा अशा घटना होतात हम रुक जाते हैं की आम्ही थांबतो और परमेश्वर को कहते हैं आणि परमेश्वराला म्हणतो, क्यों का क्यों का मेरे
जीवन ही क्यों, माझंच जीवन, मेरा जीवन ही क्यों, माझंच जीवन, मेरा जीवन ही क्यों, माझंच जीवन. परमेश्वर को तेरा जीवन ही चाहिए, क्योंकि तेरा जीवन परमेश्वर आकार दे रहा है, उसको चमका रहा है. तुझंच जीवन परमेश्वराला हवंय, कारण त्याला परमेश्वर आकार देत आहे ना, त्याला उजळवत परमेश्वर आहे. को बना रहा है, परमेश्वर त्याला तुझे बनवत, चमकाएगा. तुला उजळवेल. जितनी अधिक घटनाओं से हम गुजरेंगे जितक्या अधिक घटनांमधून आम्ही जाऊ, उतने निखर कर बाहर आएंगे, तितकंच उजळून बाहेर निघू, उतने निखर कर बाहर आएंगे. तितकंच उजळून बाहेर निघू. दाऊद को देखो कितना कितना परेशानियों से गुजरा, दाविदाला पहा किती त्रासामधून गेला कितना 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 यात्राएं उसको करनी पड़ी, आणि किती त्याला यात्रा करावी लागली. भूखा नंगा घूम रहा है, आणि उघडा पागडा तो फिरत आहे. उसे समझ में नहीं आ रहा क्या कर रहा त्याला है, कळत नाही की तो काय करत लेकिन वो आहे. गुजर रहा है, आणि तो जात आहे. परमेश्वर को धन्यवाद दे रहा है, परमेश्वराला वो धन्यवाद जंगल से गुजर रहा है. जंगलातून जात आहे. जितना उसने उसने उसके उसके जीवन को गुजारा, जितकं जीवन त्याने व्यतीत केलं, उतना वो निखर कर बाहर आया, तितकं तो उजळून बाहेर उतना निघाला. वो बाहर आया. तेवढाच बाहेर मूसा आला. को देखिए, मोशेला पहा कितना कितना यात्रा उसको करना पड़ा, आणि किती यात्रा करावी लागली. 40 साल जंगल में घूम रहा है, 40 वर्ष जंगलात फिरत आहे. 40 साल परमेश्वर उसको बना रहा है, 40 वर्ष परमेश्वर त्याला बनवत और आहे. 40 साल के बाद वो निखर कर बाहर आया. आणि 40 वर्षानंतर तो उजळून बाहेर पडला. यीशु मसीह को देखिए, येशूला पहा 30 साल 30 वर्ष 30 30 साल वर्ष परमेश्वर उसको परख रहा है. परमेश्वर त्याला पारखत आहे. जंगल में लेकर गया जंगलामध्ये प्रभु, घेऊन गेला. लेकिन जंगल से जब बाहर आता है, जंगलामधून बाहेर येतो. सामर्थ के साथ में बाहर आता है, सामर्थ्यानं बाहेर येतो. सामर्थ के साथ में बाहर आता है. सामर्थ्याने बाहेर येतो. उसकी सेवा 30 साल के बाद में बाहर आया. त्याची सेवा 30 जब वो वर्षानंतर जंगल से बाहर जेव्हा तो आया, जंगलातून बाहेर आला, दुष्ट आत्माएं भागने लगे, दुष्ट आत्मे पळू लागले, बीमारियां भागने लगी, आजार पळू वो लागले, चमकने लगा. आणि तो चमकू बाइबल लागला. कहती है, बाइबल सांगतं, परमेश्वर यीशु मसीह की कृत्य जो जो ख्याति है पूरे देश में फैल गई. येशू ख्रिस्ताची ख्याती संपूर्ण देशभर पसरली. वो हमारा परमेश्वर है. तो आमचा आप परमेश्वर आहे. डरिए ना, तुम्ही भिवू आप नका, चिंता ना करिए. चिंता करू जो नका. भी घटनाएं आपके जीवन में घटित हो रही ज्या हैं, घटना तुमच्या जीवनात घडत आहेत, परमेश्वर आपको बना रहा है. परमेश्वर तुम्हाला बनवत आहे. प्रभु आपको बना रहा है. प्रभु तुम्हाला प्रभु बनवत आपको आहे. तैयार कर रहा प्रभु है. तुम्हाला तयार करत क्या आहे. इस तैयारी में आप शामिल रहेंगे? या तयारीमध्ये तुम्ही सामील होणार का? पड़ोसी को बोलना, जो भी घट रहा है आपके अच्छे के लिए घट रहा है. जो भी हो रहा है अच्छे के लिए हो रहा है. पड़ोसी को बोलना, आप चमकेंगे, आप चमकेंगे. कुठे चमकने, लाली पाउडर लावून इतका घासून घासून तरी चमकत नहीं है. इस चमड़े की बात नहीं कर रहा हूं मैं. आणि या चमडीची गोष्ट करत नाही. परमेश्वर के सामने निखरोगे. परमेश्वरच्या समोर उजळून निघाल. आमीन. आमेन. शायद लोगों के सामने मेरा चेहरा चमकता नहीं है, हं? लोगों के सामने मेरा चेहरा चमक, लोकांच्या समोर माझा चेहरा चमकत नाही, लेकिन परमेश्वर के सामने आप चमकोगे. पण परमेश्वराच्या समोर तुम्ही चमकणार खुदा आहात. के सामने चमकोगे. देवा समोर चमकणार इसलिए आहात. जो भी प्रक्रिया हो रही है, कारण जी काही प्रक्रिया होत आहे, सुनिए, ऐका. हमें बनाती है. आम्हाला और बनवते. परमेश्वर जानना चाहता है आणि परमेश्वर हे जाणून इच्छितो हमारा स्वभाव बाहर निकलने वाला है. की तो आमचा स्वभाव बाहेर निघणार आहे. हमारा स्वभाव बाहर निकलेगा. आमचा स्वभाव बाहेर निघणार और आहे. ये 1 या 2 साल में नहीं होता, आणि 1-2 वर्षात नाही होत, 8 और 10 साल में नहीं होता, 8-10 वर्षात नाही होत. 12-13 साल में नहीं होता. 12-13 ये वर्षात जिंदगी भर की हे प्रक्रिया है. आयुष्यभराची प्रक्रिया आहे. जिंदगी भर की प्रक्रिया. आयुष्यभराची हम प्रक्रिया. इसमें तैयार होते हैं. आम्ही त्यात तयार होतो. कई बार हमारे जीवन में बाढ़ जैसी परिस्थितियां आएंगी. बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये पुराप्रमाणे परिस्थिती येईल. बाढ़ की जैसी परिस्थिति आएंगी. पुरा समान परिस्थिती. बाढ़ की परिस्थिति का मतलब क्या है? पूर परिस्थिती म्हणजे हमको काय? डुबा देगी, जे आम्हाला बुडवणार हमारा आहे. घर हिला देगी, आमचं घर हलवून, हमारे घर को तोड़ देगी. आमचं घर तोडेल, ऐसा लगेगा असं वाटेल सब कुछ खत्म हो गया. की सगळं संपलंय. बाढ़ की जैसी परिस्थितियां आएंगी. आणि पुराप्रमाणे परिस्थिती येईल. इसका मतलब याचा अर्थ परमेश्वर उसको बाढ़ को भेजेगा. परमेश्वर तो पूर पाठवेल. परमेश्वर भेजेगा. परमेश्वर पाठवेल. और बाइबल कहती है, बायबल सांगतो, एक ने अपना घर बनाया, एकाने आपलं घर बांधलं, चट्टान पर बनाया, खडकावर बांधलं, और वहां पर बाढ़ आणि आई, तिथं पूर आला, बारिश आई, पाऊस आला, आंधी तूफान आए. वादळ वारं आलं. बाइबल कहती बायबल है सांगतं, उसके घर को वो लगा, त्याच्या घराला ते लागलं, उसके घर को लगा. त्याच्या घराला लागलं. सुनिए, ऐका, सुनिए, ऐका. अरे लगने तो दो घर को, घराला लागू तर वो द्या, पानी लगने तो दो. ते पाणी लागू तर पानी द्या. को भी समझ में आ जाना चाहिए. इसके इनको लगने के बाद भी इनको कुछ असर नहीं होता. आणि त्या पाण्याला पण कळायला पाहिजे की ह्यांना लागून पण यांच्यावर काही फरक पडत इनको नाही, कुछ असर नहीं होता. यांच्यावर काही फरक पडत नाही. हालेलुया. आमेन. लगेगा, लागणार आहे, जोर से लगेगा, जोरात लागणार आहे, लेकिन जोर का झटका धीरे से लगेगा.
पण तो जोराचा झटका जो आहे तो हळूच लागणार आहे. क्यों मालूम है? का माहितीये का? परमेश्वर कहता है परमेश्वर उस म्हणतो बाढ़ के बीच में और तेरे बीच में मैं दीवार बनकर खड़ा ते हूँ. पूर आणि तुझ्या त्या घराच्या भिंतीच्या मध्ये मी उभा आहे. मैं खड़ा हूँ. मी उभा आहे. शद्रक मेशक अबेदनगो के अग्नि के बीच में, और शद्रक मेशक अबेदनगो के बीच में कौन खड़ा था? शद्रक मेशक अबेदनगो आणि त्या अग्नीच्या मध्ये कोण उभं होतं? परमेश्वर खड़ा था. परमेश्वर इसलिए उभा होता. अग्नि भी कुछ कर ना सके. हो ना, अग्नी देखील काही करू अगर शकली अग्नि नाही. कुछ ना कर सकी तो बाढ़ क्या कर आता सकेगा? अग्नी नाही काय करू शकली तर ते पूर काय करणार क्या आहे? कर सकेगा? काय करणार आहे? लगने दो, लागू देत, लेकिन रोना नहीं है. रडायचं नाही. रोना नहीं है. रडायचं प्रभु नाही. को धन्यवाद देना है. देवाला धन्यवाद प्रभु द्यायचं. धन्यवाद. और एक संधि और एक मौका मेरे जीवन में आया जिसके द्वारा मैं चमकने वाला हूँ. आणि प्रभु धन्यवाद, अजून एक संधी माझ्या जीवनामध्ये येते ज्याद्वारे मी उजळून निघणार आहे. परमेश्वर का वचन कह रहा है देवाचं वचन सांगतं जिसने चट्टान पर घर बनाया, ज्याने खडकावर घर बांधलं, बाढ़ आई, पूर आला, परंतु वो घर हिला नहीं. पण तो ते घर हल्लं वो नाही. हिला नहीं ते हल्लं नाही क्योंकि वो पक्का बना हुआ था. कारण की ते पक्क बांधलेलं किससे होतं. बना हुआ था? कशाने बनलेलं किससे होतं? बना हुआ था? कशाने? वचनों के द्वारा. वचनानं. अंबुजा सीमेंट के द्वारा नहीं, अंबुजा सिमेंटनी नाही, वचनों के द्वारा. वचनानं. पड़ोसी को बोलना मेरा घर वचन के द्वारा पक्का है. जोर से बोलो मेरा घर वचन के द्वारा पक्का है. पक्का है, पक्का है. इसलिए रोना नहीं, म्हणून रडायचं नाही. इसलिए रोना नहीं. म्हणून रडायचं नाही. आपको मालूम है आपकी हर एक प्रार्थना इस स्वर्ग के अंदर मान्य की गई है. तुम्हाला माहिती आहे का तुमच्या प्रत्येक प्रार्थना स्वर्गामध्ये मान्य केले गेलेले हर एक आहेत. प्रार्थना को उत्तर परमेश्वर देगा. प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर लेकिन देणार. समय आने दीजिए. पण वेळ येऊ देत. समय से आगे मत भागे. वेळेच्या पुढे पळू सब नका. कुछ समय में होने दे. सर्व काही वेळेत होऊ द्या. सब कुछ समय पे हमारा कुछ सब कुछ होने वाला है. आणि वेळेमध्ये सर्व काही होणार आहे. इसमें क्या होगा? त्याच्यात काय होईल? परमेश्वर हमारे धीरज को परखेगा. परमेश्वर आमचा धीर पारखे, हमारा संयम परखेगा. आमचा संयम पारखे, और वो संयम में हमें पक्का निकलना है. आणि त्या संयमामधून आम्हाला खरंच स्थिर उभं हर राहायचं. एक आग से हर एक की परीक्षा होगी. आणि प्रत्येक आगीमधून परीक्षा हर होणार आहे. अलग अलग प्रकार अलग अलग योजनाओं के द्वारा हमारी परीक्षा होगी. वेगवेगळ्या योजनांच्या द्वारे आमची पारख होईल. अलग अलग तरीकों से. वेगवेगळ्या पद्धतीने. इसलिए आपको मुझे तैयार रहना है. आणि म्हणून तुम्हाला आणि मला तयार राहायचं. विश्वास करने वालों की जो परख होती है वो बड़ी मांग करती है. मांग विश्वास. आणि विश्वास करणाऱ्याची जी पारख आहे ती मोठी मागणी करते. आप कितने लोग आज चमकना चाहते हैं? किती लोक आहेत जी चमकू इच्छितात? आधा या पूरा? पूरा. अच्छा, कुछ लोग ऐसा हाथ दिखा, मतलब इतना ही चमकना है. इतना कि इतना. आमेन. आपको चमकाएगा परमेश्वर. तुम्हाला चमकवणार आहे परमेश्वर. सुनिए ऐका किस तरह. कशा अगर प्रकारे. आप चमकना चाहते हैं जर तुम्हाला चमकायचं प्रभु के लिए, देवासाठी, प्रभु के सामने, तो देवासमोर, सबसे बड़ी मांग परमेश्वर आपसे करेगा. तर सर्वात मोठी मागणी प्रभूची आहे. किस प्रकार? कशा प्रकारे? अब्राहम की परीक्षा हुई. जशी अब्रामाची परीक्षा अब्राहम झाली. की परीक्षा कैसे हुई? कशी झाली त्याची सबसे परीक्षा? बड़ी मांग की गई उससे. सगळ्यात मोठी मागणी केली गेली. सबसे बड़ा त्याग ने प्रभु ने बोला. सगळ्यात मोठा त्याग करण्यासाठी प्रभू क्या बोला प्रभु ने? काय म्हटला तेरा प्रभू? इकलौता बेटा इसहाक को मेरे लिए चढ़ा दे. तुझा एकुलता एक पुत्र जो इसाक आहे माझ्यासाठी चढव. बहुत बड़ी मांग प्रभु ने की. मोठी मागणी परमेश्वराने बहुत बड़ा त्याग करने को बोला है. आणि मोठा त्याग करण्याकरता सांगितलं. जितना बड़ा त्याग, जेवढा मोठा त्याग, जितना बड़ा बलिदान, जेवढं मोठं बलिदान, उतना ज्यादा चमक. तितकंच जास्त चमक. नहीं समझ में आया? उसके बाद क्या हुआ? त्याच्यानंतर काय जब झालं? बलि देने गया, जेव्हा तो बली देण्याकरता वेदी गेला, पर इसहाक को लेटाया, वेदीवर इसाकाला तब झोपवलं, परमेश्वर ने बोला. तेव्हा परमेश्वर बोलला. मैं इस वाक्य को हमेशा याद रखता आणि हूँ. हे वाक्य मी नेहमी लक्षात मेरे ठेवतो. दिल पे मेरे कोरा हुआ ये वचन. आणि माझ्यावर कोरलेलं आहे हे वचन. मेरे मन पे, मेरे विचार पे, मेरे हृदय पे कोरा हुआ माझं है. मन, विचार आणि हृदयावरती कोरलेलं आहे. परमेश्वर कह रहा है. परमेश्वर म्हणतो, सुनिए, ऐका. परमेश्वर कह रहा है, परमेश्वर म्हणतो, अब मैं जान गया हूँ. आता मी ओळखलं. क्यों अभी तक नहीं जाना था प्रभु ने? जिस दिन उसने घर छोड़ा, ज्या दिवशी त्याने घर सोडलं, जिस दिन सब कुछ त्याग किया, ज्या ते सर्व काही त्यागलं, उस दिन नहीं जाना प्रभु ने. त्यावेळेस नाही जाणलं जाना परमेश्वराने. था, जाणलं लेकिन होतं. प्रभु ने ये वाक्य कब कहा? पण हे वाक्य प्रभू केव्हा जब बोलला? उसने अपने बेटे को बलि चढ़ाने के लिए तैयार हुआ. जेव्हा तो स्वतःच्या मुलाला बलिदान करण्यासाठी तैयार झाला, चाकू निकाला चाकू और मारने काढला लगा. आणि त्याच्यावर उगारला. तब परमेश्वर ने बोला, तेव्हा परमेश्वर रुक बोलला, जा, थांब, रुक जा. थांब. अब मुझे समझ में आया. आता मला कळालं, अब मुझे समझ में आया आता मला कळालं तू मुझसे प्यार करता है. की तू माझ्यावर प्रेम करतो. सुनिए, ऐका, कब समझ में आएगा? केव्हा समजणार? जब हम प्रभु के लिए बड़े त्याग करेंगे. जेव्हा आम्ही परमेश्वरासाठी मोठा त्याग करू. छोटे छोटे त्याग नहीं,
छोटे छोटे त्याग नाही, बड़े बड़े त्यागों को। मोठे मोठे त्याग. और परमेश्वर ने उसके बाद उसको विश्वास का नायक कहा गया, आणि त्यानंतर परमेश्वरानं त्याला विश्वासाचा नायक म्हटलं, विश्वास का पिता कहा। विश्वासाचा पिता म्हटलंय. इतना इतना विश्वास का पिता वो बन गया। तो विश्वासाचा पिता बनला. वही परमेश्वर करना चाहता है। तेच परमेश्वर करू इच्छितो. छोटे छोटे त्याग नहीं। छोटे छोटे त्याग नाही. एक 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 छोटा सा मैं उदाहरण देना चाहता हूँ। एक छोटं उदाहरण देऊ इच्छितो. हम सब मसीह लोग हैं, आम्ही सर्व विश्वासणारे आहोत. हम यीशु के पीछे चलने वाले हैं, येशूच्या मागे यीशु के चालणारे, वचन को मानने वाले हैं, त्याचं वचन यीशु का ऐकणारे, अनुकरण करने वाले त्याचं हैं। अनुकरण करणारे. सुनिए, ऐका, हम त्याग करने वाले भी हैं, आम्ही त्याग करणारे आहोत, हम बलिदान भी करने वाले भी हैं। बलिदान करणारे आहोत. पड़ोसी को पूछो, बलिदान करने वाले हैं क्या? हाँ, पड़ोसी को हाथ में हाथ डालकर पूछना, बलिदान करने वाले हैं क्या? बलिदान करणारे आहेत का? है ना? एक मीटिंग आप लीजिए, एक मीटिंग, एक मीटिंग घ्या और उसमें 100 रुपए रजिस्ट्रेशन रखिए। आणि त्याच्यामध्ये 100 रुपये रजिस्ट्रेशन ठेवा. कितने लोग चिढ़ते हैं देखिए आप। किती लोक चिडतात पहा. 100 रुपए, 100 रुपए, 100 रुपए रखा रजिस्ट्रेशन। और कितना घंटे का मीटिंग? किती तासाची मीटिंग? शाम का 2 घंटे का मीटिंग, संध्याकाळी 2 तास. 100 रुपए। 100 रुपये. अभी गोवा जा रहे हैं, आता गोव्याला चाललो. 3,500। ओ बाबा, 3,500। लहान मुलांचं किती? लहान मुलांच्या 3. 3। 3 बड़े का 3.5 और छोटे का 3। बाबो, असं कुठं असतो का? किसने रखा है मीटिंग? कोण आहे याचा ऑर्गनायझर? सरिता दासी एंड सतीश दासी। अच्छा, इस मीटिंग का मकसद क्या है मालूम है? या मीटिंगचा उद्देश काय माहितीये का? 1 साल से प्रार्थना कर रहे हैं हम लोग। 1 वर्षापासून प्रार्थना चालू आहे. 1 साल से परिवारों के लिए प्रार्थना है। 1 वर्षापासून कुटुंबांसाठी प्रार्थना करत. पाटिल परिवार, उनका जो टीम है 1 साल से प्रार्थना कर रहा है। पाटील परिवार जे कुटुंब आहे ते एक टीम आहे, ते यासाठी प्रार्थना करत. फैमिली जो टीम है 1 साल से प्रार्थना कर रहा है। फॅमिली टीम आहे 1 वर्षापासून हर प्रार्थना. एक परिवार के अंदर प्रभु तेरा प्रेम निर्माण हो जाए, प्रत्येक कुटुंबामध्ये प्रभू तुझं प्रेम निर्माण झालं पति पाहिजे. पत्नी के बीच में एकता आ जाए, पती पत्नी मध्ये एकता यावी, पति पत्नी एक दूसरे को समझ कर पती चले। पत्नी एकमेकाला समजून चालावे. 1 साल से प्रार्थना चल रहा है। 1 वर्षापासून प्रार्थना चालू आहे. अगर आप 3,500 रुपए भरेंगे, जर तुम्ही 3,500 भराल, सुनिए, ऐका, ये पूरा पैसा जो है ना, वो पूरा पैसा नहीं होता है। आणि हे सगळे 3.5 भरून सुद्धा पूर्ण पैसे ये होत मेरे जो नाही. टीम है, जो मेरे भाई बहन है, 1 से 2 लाख रुपए खुद भरने वाले हैं। आणि हे जे माझी टीम आहे हे स्वतःहून 1-2 लाख रुपये भरणार आहेत. हमें बोलना चाहिए, आम्हाला म्हणायला पाहिजे, कुछ हरकत नहीं। काय हरकत नाही. आप बच्चों का 3 ले रहे हैं, हम 3,500 देंगे। तुम्ही मुलांचे 3 म्हणता, आम्ही 3.5 देतो. कोई ताली नहीं बजाएगा, कोई ताली नहीं बजाएगा सर। जबरदस्ती ताली बजाई ना पास्टर को खुश करने के लिए। प्रभु मन को जानता है किस प्रकार ताली बजाई गई। हमारे मन को, अभिप्राय को प्रभु जानता है। आमचं मन परमेश्वर जाणून आहे. बाजू वाला बजा रहा है इसलिए मैं भी बजा रहा हूं। सुनिए, ऐका, कभी पीछे नहीं हटना। कधीच मागे थांबू नका. शादी के लिए इतना खर्चा करते हैं, लग्नासाठी एवढा खर्च करता, गिफ्ट के लिए इतना खर्चा करते हैं, गिफ्ट साठी एवढा खर्च करता, किसी को देने के लिए इतना खर्चा करते कुणाला हैं, देण्याकरता एवढा खर्च अपने करता, लिए क्रेडिट कार्ड चला देते हैं। स्वतःसाठी क्रेडिट कार्ड अरे मारता. मेरे पैसों के द्वारा बहुत सारे परिवार आशीष का कारण ठहरना आणि चाहिए। माझ्या पैशाने अनेक कुटुंब आशीर्वादाचं कारण ठरले मेरे पाहिजे. पैसों के द्वारा बहुत सारे परिवार खड़े हो जाना माझ्या चाहिए। पैशामुळे अनेक कुटुंब उभी राहिली पाहिजेत. बाबो नहीं करना, बाबो झगड़ा नहीं करना, भांडण करू नका. नहीं जमता रुक जाओ। नाही जमते थांबा. आप बोलिए, तुम्ही बोला, सर पैसा नहीं है मेरे पास, सर माझ्याकडे पैसे नाही. लेकिन ये बात एक दूसरे को मत फैलाएं। पण हे एकमेकाकडे पसरू नका. अरे बाबो 3.5 लेकरांच्या, यांना कळत नाही लेकरांच्या 2.5 घेतला पाहिजे होता। आप मत ठहराएं, वो क्या टीम ने तैयार कर दिया वो पूरा कैलकुलेशन।
अभी 2 लाख रुपए का कमी है, अजूनही 2 लाख रुपये त्याच्यामध्ये कमी लेकिन आहे. हम चाहते हैं, पण आमची इच्छा आहे, हमारी ये टीम प्रार्थना करती है, आमची ही टीम प्रार्थना करते, रो के प्रार्थना करती है, रडून प्रार्थना उपवास और करतात, प्रार्थनाएं करती है, उपास प्रार्थना दिल की करतात गहराई से आंतड़ियों से प्रार्थना करती आणि है, आत्म्यानं प्रार्थना मेरा करतात. हर एक परिवार परमेश्वर के लिए तैयार हो माझा जाए. प्रत्येक कुटुंब परमेश्वरासाठी तयार व्हावं. इसके पीछे त्याग है, त्यामागे त्याग आहे, इसके पीछे त्याग है, त्यामागे त्याग आहे, इसके पीछे बड़ा बलिदान है. मोठं बलिदान आहे. इनकी नींद चली गई है, त्यांची झोप उडाली आहे, इनकी नींद चली गई त्यांची है, झोप उडाली आहे, रात और दिन काम कर रहे हैं. रात्रंदिवस काम जो करतात. ऑर्गेनाइजर होते हैं उसको पूछना कितना कितना मेहनत लगता आणि है. जे ऑर्गनायझर्स असतात त्यांना विचारायचं की किती मेहनत लागते. एक परिवार को हम संभाल नहीं सकते, इतने सारे परिवार को संभालने की एक जवाबदारी कुटुंब है. आम्ही सांभाळू शकत नाही, एवढे कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी बच्चे से स्वीकार. लेके बड़े तक कम से कम 200 आदमियों को संभालना है. आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत 200 लोकांना हमारे घर सांभाळ. में 2 आदमी को संभाल नहीं आम्ही पाते. आमच्या घरातले 2 व्यक्ती जो सांभाळू. ऑर्गेनाइजर होता है उसको पूछना, जे ऑर्गनायझर असतात त्यांना विचारा, पूछना उसको त्यांना विचारा कितना दर्द होता है. किती त्रास होतो. लेकिन इनका कोई फायदा होने वाला नहीं है मीटिंग से. याच्यामधून ह्या मीटिंग मधून ह्यांचा काय फायदा इनका होणार कुछ नाही. फायदा होने वाला नहीं है. ह्यांचा काय फायदा नाही. सुनिए, ऐका. फिर से कहता हूँ, परत सांगतो. इनका नींद खराब करके इनका त्याग करके इनको कुछ मिलने वाला नहीं है. त्यांची झोप उडवून त्याग करून वेळेचा यांना काही फायदा नाहीये. लेकिन एक फायदा जरूर होगा, पण एक फायदा नक्की मेरे आहे. परमेश्वर के राज्य में एक एक परिवार जरूर तैयार होगा. माझ्या परमेश्वराच्या राज्यामध्ये एक एक कुटुंब नक्की वो तयार दिल होईल. को लेके जा रहे हैं, उस दिल को आणि दिल को लेके जा रहे ते हृदय घेऊन चाललेले हैं, आहेत. वो त्याग कर रहे हैं. ते त्याग करत आहे. इसलिए कोई भी मीटिंग क्यों ना हो, कुठली का मीटिंग असेल, विजेता टीम काम कर रही है. विजेता टीम काम मेरा करते. हर एक ब्रदर, मेरा हर एक भाई खड़ा हो जाए प्रभु के लिए. की माझा एक प्रत्येक भाऊ मीटिंग द्वारे उभा राहील. इसके लिए बड़ी मेहनत लगती है. त्यासाठी सर, खूप मेहनत लागते. आप सपोर्ट करें, तुम्ही सपोर्ट करा, आप सपोर्ट करें. तुम्ही सपोर्ट करा. उनको आप बोलने जाकर, तुम्ही त्यांना जाऊन बोला. थैंक यू सिस्टर, आपने ऑर्गेनाइज, थैंक यू दादा, आपने ऑर्गेनाइज किया है. आणि थँक्यू की तुम्ही हे ऑर्गनाइज और केलं. आपके मीटिंग के द्वारा मेरा परिवार आशीषित आणि होगा. तुमच्या मीटिंगच्या द्वारे माझं कुटुंब आशीर्वादित दादा, झालं. कहाँ कुछ कमी है क्या, आप बताइए. आणि काही कमतरता आहे का दादा, आप पूछें, तुम्ही विचारा. विजेता टीम को पूछे, पंडित दादा को पूछे कि टीम को बोले, विजेता टाइमला विजेता जी टीम आहे तिला जाऊन विचारा, दादा कुछ कम है क्या, काही कमी आहे का, सती दादा कुछ कमी है क्या, सती दादा काही कमी आहे सरिता का, ताई कुछ कमी है क्या. सरिताई काही कमी आहे का, आप बोलिए, मैं मुझे शामिल कीजिए, मला सामील करा. मैं भी आपके टीम में काम करना चाहता मी हूँ. पण तुमच्या टीम मध्ये काम करू इच्छितो. बाबो नहीं बोलना. नींद खराब होती है सर. झोप उडून जाते. अपने परिवार का त्याग करके, अपने परिवार को चीजों का त्याग करके वो हमारे लिए काम करते हैं आपल्या परिवाराचा, आपल्या वेळेचा त्याग करतात ते, कि एक एक परिवार खड़ा हो जाए, यासाठी की एक एक कुटुंब उभं एक राहावं, एक परिवार तैयार हो एक जाए. एक कुटुंब तयार व्हावं. पर परमेश्वर बड़ा त्याग की मांग करता है, आणि परमेश्वर त्याग मागतो. और जितना बड़ा त्याग जेवढा मोठा त्याग उतने बाहर निकल कर आएंगे. तेवढंच आम्ही उजळून निघणार आहोत. आमेन. आमेन. बोला यीशु मसीह की, बोला यीशु मसीह की. परमेश्वर का हर एक वचन ताया हुआ है, परमेश्वराचं प्रत्येक वचन तावून सुलाखून पाहिलेलं आहे, ताया हुआ है. तावलेलं आहे. सुनिए सुनिए, और एक बात, कोई भी जो गहना होता है ना, कुठलाही जो दागिना असतो, जो हार होता है, हार, गळ्यातला हार, मैं सर्च कर रहा था कि सबसे महंगा हार किसके पास में है. आणि मी सर्च करतो की सगळ्यात मौल्यवान हार कोणाकडे. एक मिला मेरे को 450 करोड़ रुपए का. एक मिळालं मला 450 करोड, 4050 करोड़ रुपए करोड़ का. 4050 करोडचं. ऐसे बहुत सारे हार हैं. असे बरेचसे हार आहेत. जब मैं ढूंढ रहा था, आणि जेव्हा मी शोधत होतो, एक बात ध्यान में आया, एक गोष्ट लक्षात कोई आली. भी जो हार है ना, कुठला जो काही हार आहे वो मशीन से नहीं बनाया जाता. तो मशीननी नाही बनवला जात. कारीगर हाथ से बनाता कारीगर तो हाताने बनवतो, है, नक्शी काम करता है उसके ऊपर, त्याच्यावर नक्षी काम करतो, बारीक नक्शी काम करता है. बारीक नक्षी काम और करतो. जितना बारीक नक्शी काम होगा, आणि जितकं बारीक नक्षी काम असेल उतना अधिक मूल्य होगा. आणि ते त्याचं मोल जे अधिक असणार आहे. ये ताली जबरदस्ती की ताली है. जितना सूक्ष्म, जितना बारीक काम होगा, आणि जितकं सूक्ष्म आणि बारीक काम असेल उतना उसकी अधिक कीमत होती तितकं है. त्याची किंमत जास्त असते. सुनिए, ऐका, हमारे जीवन में भी आमच्या जीवनात देखील जितना अधिक परमेश्वर हमारे जीवन में सूक्ष्म काम करेगा, जितकं अधिक परमेश्वर आमच्यामध्ये सूक्ष्म नक्षीत काम करेल, उतना मूल्यवान हम बनेंगे. तितके मौल्यवान आम्ही बनणार उतने आहोत. मूल्यवान हम बनेंगे. तितके मौल्यवान आम्ही बनणार आहोत. आपको मालूम है सोने के ऊपर मेकिंग चार्ज होता है. तुम्हाला माहिती आहे का, सोन्यावरती जे आहे मेकिंग चार्ज असतो. 6,500, 10,000, 15,000, 25,000.
आणि 10,000 20,000 25,000 वो जो डिजाइन होती है ना उसके ऊपर निर्भर है वो। आणि त्या डिझाईनवर ते अवलंबून आहे. जितना बारीक डिजाइन होगा ना उतना मेकिंग चार्ज ज्यादा होगा। जितकं बारीक डिझाईन असणार तितकं जास्त त्याच्यावरती ती घडणावळ किंवा त्याची किंमत असते. आमेन। आप चाहते हैं आपके जीवन के अंदर बारीक काम हो? तुम्हाला तुमची इच्छा आहे की तुमच्या जीवनावर देखील ते बारीक नक्षी काम व्हावं? परमेश्वर को काम करने दो। परमेश्वरला काम करू द्या. छोटे छोटे चीजों को बरोबर बिठाने दो प्रभु को। छोट्या छोट्या गोष्टी बरोबर बसवतो. अभी जो आपने हार दिखाया, आता जो हार तुम्ही दाखवला देखिए कितनी बारीकी से काम किया गया। किती बारीकीने काम केलेलं आहे. छोटी एक तार होती है, बड़ा एक तार का रूपांतर किया जाता है आणि इसमें। हे तारेचं काम त्याच्यामध्ये आहे. और वो तार बड़ी बारीकी से जगह पर लगाई जाती आणि एकदम बारकाईने ती तार जागेवरती जोडली है। जाते. हमारा परमेश्वर कारीगिर है। आमचा परमेश्वर कारागीर आहे. उसको मालूम है इसकी तार कहाँ पर बिठाना है जिसके द्वारा ये सुंदर दिखे। आणि त्याला माहिती की ह्याची तार कुठं बसवायची ज्यानी ह्या सुंदर दिसणार ये आहे. तार कहाँ पे बिठाऊं और उस तार में किस प्रकार डायमंड बिठाऊं उसको मालूम है। आणि हे तार कुठे बसवून याच्यामध्ये कसे मी हिरे लावू हे त्याला माहिती आहे. आप काम करने देंगे उसको? तुम्ही त्याला काम करू देणार का हो? लेकिन ये काम जब होता है ना, पण हे जेव्हा काम होतं ना ये अग्नि के द्वारा होता है। अग्नि के द्वारा होता है। ते अग्नीने होतं. अग्नि के द्वारा जलाकर उसको वो तार को बिठाया जाता आणि अग्नीने जाळून ती तार त्या ठिकाणी बसवली जाते. है। कि तार आप बिठाने के लिए देंगे प्रभु को? ही तार प्रभूला तुम्ही बसवू द्याल का? कि आप सुंदर दिखे, जेणेकरून तुम्ही सुंदर दिसाल, आपका जीवन सुंदर बने। तुमचं जीवन सुंदर बनेल. और इसलिए विश्वास की जो पारख होगी, आणि म्हणून जेव्हा विश्वासाची पारख होणार आहे अग्नि के द्वारा अग्नीच्या द्वारे जिन घटनाओं से हम गुजरेंगे, ज्या घटनांमधून आम्ही जाणार तो आहोत परमेश्वर इसको हमारे जीवन को बनाएगा। परमेश्वर याद्वारे आमचं जीवन बनवेल. सुनिए, ऐका, तो जब परमेश्वर हमारे विश्वास को परखेगा, परमेश्वर जेव्हा आमचा विश्वास पारखेल तब हमें उसमें पास होना है। तेव्हा त्यात आम्हाला पास व्हायचंय. सुनिए, ऐका, योसेफ के जीवन को आप देखिए। योसेफाचं जीवन पहा. अगर योसेफ उस खड्डे में नहीं जाता योसेफ खड्ड्यात पडला नसता तो वो धीरज नहीं सीखता, तर तो धीर शिकला वो नसता, संयम नहीं सीखता संयम शिकला कि नसता. परमेश्वर ने उसको हर एक चीज से गुजारा है। परमेश्वरानं त्याला प्रत्येक गोष्टीमधून नेलेलं आहे. खुदा ने उसको परखा है। परमेश्वराने त्याला पारखलं. खड्डे से निकलकर गुलाम बन गया। खड्ड्यातून निघाला गुलाम झाला. गुलाम बनने के बाद में वहां से निकला, जेल में चला गया। गुलाम झाला त्याच्यानंतर तिथून निघाला तर जेल तुरुंगात गेला. कितने साल उसने निकाला आणि है, कितीतरी वर्ष त्यांनी काढले. फिर तरी भी वो देखील परमेश्वर में बना हुआ है। देवामध्ये स्थिर आहे. वो आग से परखा गया है। आगीने पारखला और गेला. एक दिन आया एक दिवस आला जब उसके जीवन में सुंदर कारीगर प्रभु ने तैयार कर जेव्हा दिया। परमेश्वराने त्याच्या जीवनावरती सुंदर नक्षी काम केलं. सुंदर नक्शे काम किया सुंदर नक्षी काम और केलं. उसको राजा के पद पर आणि चमकने के लिए बैठ धर दिया। त्याला राजाच्या पदावरती चमकवण्यासाठी बसवलं. हमारे जीवन में जब नक्शे काम होगा, आमच्या जीवनामध्ये जेव्हा नक्षी काम होईल, जब वो बाहर आएगा, जेव्हा ते बाहेर जब वो येईल मार्केट में आएगा, आणि ते बाजारात येईल. सुनिए, जब नक्शे काम करके अपने लिए नहीं रखता हो, आणि सोनार जो आहे नक्षी काम करून स्वतः करता नाही ठेवत. ये मेरे लिए मैंने कितना सुंदर बनाया, हे किती माझ्यासाठी हे मी किती छान उसको बनवलं. चमका कर उसके ऊपर काम करके वो मार्केट में भेज त्याला देता है। चमकवून त्याच्यावर काम करून त्याला बाजारात पाठवतो. और लोग देखने के लिए नहीं जाते, आणि लोक बघण्यासाठी नाही जात, लोग खरीदने के लिए जाते हैं। लोक खरेदी करण्यासाठी वो कहते हैं इसका कीमत कितना है? ते विचारतात त्याची किती ये किंमत. बड़ा बारीक से बनाया गया है सर, बड़ी कठिनाई से बनाया गया है, इसका कीमत 100 करोड़ रुपए है। आणि हे फार बारकाईने बनवलं गेलेलं हे ह्याची किंमत 100 वो करोड आहे. दिखता है वो ते दिसतं और लोग उसको खरीद के लेके आते हैं, आणि लोक ते खरेदी करून येतात अपने लिए यूज करते हैं। आणि स्वतःसाठी वैसे ही उपयोग. हमारा जीवन है, तसं आमचं जीवन वैसे आहे. हमारा जीवन है। तसं आमचं परमेश्वर जीवन आहे. नक्शे काम करके हमको चमकने के लिए, अनेक लोगों का जीवन आशीष करने के लिए हमें बाहर भेजेगा। आणि परमेश्वर आमच्या जीवनावर नक्षी काम करेल, आम्हाला उजळवेल आणि बाहेर बाजारामध्ये घेऊन जाईल, जेणेकरून इतर लोक त्याद्वारे आशीर्वाद हमारा मूल्य अधिक होगा। आमचं मूल्य अधिक असेल. जितना शानदार डिजाइन जितकी छान डिझाईन उतना अधिक मूल्य होगा, जितका अधिक त्याची जितना किंमत. साधारण डिजाइन जितकी साधारण डिझाईन उतना कम कीमत त्याची होगा। कमी किंमत. इसलिए अपने जीवन में काम करने दीजिए प्रभु म्हणून को। प्रभूला आपल्या जीवनावरती काम करू देत. इब्रानी 11:36 कहता है, आणि इब्री 11:36 सांग कैसे परखे गए? कसं पारखले. कोई कितनों का मजाक हुआ, किती जणांची चेष्टा झाली, कितने लोगों ने कोड़े खाए, किती लोकांनी कोडे कितने खाल्ले, लोग बांधे गए, किती लोक बांधले कितने गेले, लोगों को कैद में डाल दिया किती गया, लोकांना तुरुंगात टाकलं उनके गेलं द्वारा परखे आणि गए। त्याद्वारे ते पारखले गेले. सुनिए, ऐका. ये परखने के लिए तैयार थे, हे पारखले जाण्यासाठी तयार आज होते. हमारा जीवन परखने के लिए प्रभु को देंगे। आमचं जीवन आज पारखण्यासाठी देवाला देणार का? बहुत सारी घटनाएं से हम शायद गुजरेंगे आणि कदाचित आम्ही बऱ्याचशा घटनांमधून गेलो असू. प्रभु, इसका मतलब ये है
याचा अर्थ हा हम मरेंगे नहीं, आम्ही मरणार नाही हम चमकने वाले तर हैं। आम्ही चमकणार आहोत। हमारे जीवन में जो घटनाएं घटित हैं आमच्या जीवनामध्ये ज्या घटना वो घडल्या सब मिलकर भलाई को उत्पन्न ते करेंगे, सर्व मिळून आमच्यासाठी कल्याणकारक होणार भलाई आहे, को निर्माण करेंगे, कल्याणकारक होणार आहे भले को निर्माण करेंगे। आणि कल्याणकारक होणार आहे। आपको मालूम है सोने में कभी जंग नहीं लगता, सोन्याला कधी गंज लागत नाही, लोहे को जंग लगता, लोखंडाला गंज लागतो लेकिन सोने को कभी गंज नहीं पण लगता। सोन्याला कधी गंज लागत नाही। हम सोने हैं, आम्ही सोनं आहोत, हमें जंग नहीं लगेगा, आम्हाला गंज लागणार नाही, हम चमकेंगे। आम्ही चमकणार आहोत। कई बार ये सोने को ना गंज पकड़ लेता ना, सोने को लोखंड को गंज पकड़, बऱ्याचदा लोखंडाला गंज लागलेलं जो पाहिलं। लोखंड है उसको जंग पकड़ता है, जे लोखंड आहे ना त्यालाच गंज लागणार आहे, वो जाता नहीं आगे, चमकता नहीं हो, ते चमकत नाही, उसका रंग बदल जाता है। त्याचा रंग बदलतो। आपको मालूम है सोने का रंग कभी नहीं बदलता, सोन्याचा रंग कधी बदलत नाही वो उसको आग में लेके जाओगे ना, वो पीले का पीला रहेगा लेकिन वो अधिक चमकेगा आणि तू आगीत जर त्या सोन्याला टाकलं तर तो पिवळाच राहणार आहे पण आणखी उजळणार आहे, और चमकेगा। अजून चमकणार आहे। हमारे जीवन में हम लोखंड नहीं है सर, प्रभु ने हमें मूल्यवान सोने का उपमा दी है। आम्ही लोखंड नाही तर परमेश्वराने आम्हाला मौल्यवान सोन्याची उपमा दिली आहे। असली सोना अपनी सुंदरता और मुलायम चमक देता है, आणि खरं सोनं आपली जे कोमलता आणि आपली सुंदरता आपलं रंग टिकवून ठेवतं। शायद आप आज विश्वास में पीछे हट गए, कदाचित तुम्ही विश्वासामध्ये मागे हटला असाल ऐसी बहुत सारी घटनाएं होगी कि आप रुक गए हैं। आणि अशा बऱ्याचशा घटना घडल्या असतील जेणेकरून तुम्ही थांबला असाल। ऐसा बहुत बड़ा प्रश्न होगा आपके जीवन के अंदर कि परमेश्वर है कि नहीं, आणि बऱ्याचदा असा प्रश्न तुमच्या जीवनामध्ये उद्भवला असेल की परमेश्वर आहे किंवा और नाही, आपका विश्वास टूट गया है। आणि तुमचा विश्वास तुटला असेल। सुनिए, ऐका, हम कल एक कहानी पढ़ रहे थे, काल मी एक गोष्ट वाचत होतो। मुझे दादा ने कुछ मैसेज भेजे, दादांनी काही मला मेसेज वहाँ पाठवले। पे एक तकनीक जो वेसल, जो कीमती वेसल जो टूट जाता है ना, जेव्हा एखादं मौल्यवान भांड तुटतं एक जापानी टेक्निक है ये। तर ही एक जपानी प्रक्रिया आहे। अगर कोई मूल्यवान बर्तन टूट जाए जर कुठलं तरी मौल्यवान जे भांड आहे ते तुटलं तो ये लोग क्या करते हैं, तर हे लोक काय करतात, सोने से उसको जोड़ते हैं, सोन्यानं त्याला जोडतात, सोने को पतला करके, सोने का चीजें तैयार करके उसके ऊपर ये जोड़ काम किया जाता है। आणि सोनं वितळून हे जोडण्याचं काम त्याच्याद्वारे केलं जातं। जब ये जोड़ा जाएगा, जेव्हा हे जोडलं जाईल, इसकी जो कीमत है ना, याची जी किंमत आहे, जब वो नया खरीद के लेकर आए जेव्हा थे, ते नवीन विकत घेऊन आले होते उससे भी ज्यादा कीमत त्याच्याही पेक्षा अधिक किंमत टूटने के बाद में जब सोने की परत उसके ऊपर चढ़ाई जाती है, उससे भी ज्यादा कीमत उसकी ठहराई जाती है। तुटल्यानंतर जेव्हा सोन्याचा मुलामा त्याच्यावर केला जातो तेव्हा अगोदरपेक्षा अधिक त्याची किंमत होते। हमारा परमेश्वर वस्तुओं को फेंकता नहीं है। आमचा परमेश्वर वस्तू फेकत नाही। सुनिए, ऐका, कई लोग टूटी हुई चीज को फेंक देते हैं बऱ्याचदा तुटलेल्या वस्तू आपण फेकून देतो और वो ऐसा लगता है कि कुछ काम की नहीं है। आणि असं वाटतं काही कामाचं नाही। हमारे जीवन में कई बार ऐसा ही होता है, आमचं जीवन देखील बऱ्याचदा असं कई होतं, बार हमारा जीवन टूट जाता है। बऱ्याचदा ते तुटतं। शायद लोग फेंक दिया कदाचित होगा, लोकांनी फेकलं असेल, हमें नकार कर दिया होगा, आमचा नकार केला असेल, लेकिन आपको मालूम है पण तुम्हाला माहिती का, मेरा परमेश्वर फूटी हुई चीजों का भी इस्तेमाल करना जानता है। माझा परमेश्वर तुटलेल्या वस्तूंचा उपयोग करणं वो जाणतो। अपने हाथ में लेता है ते आपल्या हातात और घेतो सोने की परत चढ़ाता आणि है। त्याच्यावर सोन्याचा मुलामा लावतो। सोने की परत मतलब सोन्याचा मुलामा म्हणजे विश्वास देता है, विश्वास देतो। विश्वास देता है, विश्वास हमारे अंदर डालता है। विश्वास वो आमच्यामध्ये कहता है तो मैं म्हणतो, तुझे कभी त्यागूंगा मी नहीं, तुला कधी त्यागणार, मैं तुझे कभी छोड़ूंगा मी तुला नहीं, सोडणार, मैं तेरे साथ रहूंगा, मी तुझ्या सोबत सदा राह- सर्वदा तेरी पीढ़ियों के साथ में मैं तेरा परमेश्वर आणि बना सदैव रहूंगा। पिढ्यान मी तुझ्या सोबत हमें असणार। एक आशा आती है आम्हाला एक आशा आहे और ये टूटे हुए बर्तन को फिर से जोड़कर उससे भी ज्यादा मूल्यवान आपको मुझे बना आणि देता त्या है। तुटलेला भांड घेऊन त्याच्याही पैकी ते बनवून त्याच्यापेक्षा अधिक त्याचं मोल तो ठरवतो। आज शायद आप टूट गए होंगे, कदाचित आज तुम्ही तुटलेले आप असाल, विश्वास से पीछे चले गए होंगे, विश्वासामध्ये मागे पडला लेकिन असाल, आज मेरा परमेश्वर फिर से एक बार आपको खड़ा करने के लिए पण तैयार है। आज पुन्हा एकदा माझा परमेश्वर तुम्हाला पुन्हा उभं करण्यासाठी तयार आहे। क्या आप नक्शे काम करने के लिए देंगे? तुम्ही नक्षी काम करू द्याल का? आपके जीवन के अंदर तुमच्या जीवनामध्ये बारीक काम करने देंगे, बारीक काम करू द्याल, सूक्ष्म काम करने देंगे? सूक्ष्म काम करू द्याल तो का? आइए हम प्रभु के हाथों में आ जाए। तयार। प्रभु तेरा सामर्थ्यशाली हाथ हमारे जीवन में डालो और सुंदर रीति से हमारा परखा हुआ विश्वास ये चमक उठे। प्रभु आज मैं तुझसे दुआ करता हूं, सिर्फ उद्धार का विश्वास नहीं प्रभु, तो उससे भी बढ़कर हमारे जीवन में काम करो। जैसा सोना ताया जाता है अग्नि से,
और तूने सोने को नाशवान कहा प्रभु, पर विश्वास को तूने सोने से भी बहुमूल्य बताया। हम तुझसे दुआ करते हैं इस समय कि हमारा जो परखा हुआ विश्वास है ये बहुमूल्य बनता चला जाए। कोई भी अशुद्धता इसके हमारे जीवन में ना आए। जब अग्नि की दौर से हम गुजरते हैं प्रभु, हम चमक उठे, हमारा विश्वास चमक उठे। आज हमारे जीवन में नक्शे काम करिए प्रभु और हमें बनाए। धन्यवाद, तो हमें कभी त्यागता नहीं, कभी छोड़ता नहीं। ऐसा कौन से जाति का ऐसा परमेश्वर है जो ये बात कहता है? वो हमारा परमेश्वर है जो ये कहता है। धन्यवाद यीशु तेरे वचनों के लिए, धन्यवाद तेरी प्रतिज्ञाओं के लिए। आधार दिया, आशा दिया, इसलिए तेरा धन्यवाद। हमारे जीवन को बदला प्रभु, तेरा धन्यवाद। और अधिक विश्वास के स्तर में बढ़ते चले जाए, ऐसा होने दो प्रभु, और आपके नाम की बड़ी महिमा हो। यीशु के नाम में आमीन, आमीन।